नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरती झाली आणि शुभांगीने पंचारती खाली ठेवून समोर असलेला शंख हातात घेतला आणि तो तोंडाला लावून जोरात फुंकला. ते पाहून तर दादीसा खूपच खुश झाली, कारण आतापर्यंत तो शंख फक्त त्यांनी आणि आरंभाच्या आईनं वाजवला होता. शुभांगीने शंख खाली ठेवला आणि ती आरती घेऊन मागे वळणारच की, काकासा मला वर घ्या, शौर्य पाठीमागून आरंभजवळ येऊन म्हणाला. आणि ते ऐकून शुभांगी पुन्हा माता राणीकडे वळाली. आरंभने त्याला उचलून घेतलं. दीदी, ही आरती सगळ्यांना द्या, शुभांगी तशीच उभी राहून म्हणाली. हो, असं म्हणून सिया पुढे झाली आणि आरती हातामध्ये घेतली. शुभांगीने पुन्हा घुंगट ओढून घेतलं आणि प्रसादाचा बाऊल हातामध्ये घेतला. सिया सगळ्यांना आरती देत होती आणि शुभांगी प्रसाद वाटत होती. तुला माहित आहे बहू, हा शंख आपल्या मंदिराच्या मागच्या 2 पिढ्यांपासून आहे. माझी आणि बडी दिदी शिवाय अजून कोणालाच वाजवता आला नाही. आज तू वाजवलास. खरंच माता राणीचा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत, तुलसी म्हणाली. आज अवनी असती तर. बोलताना दादीसांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. खुश राहा, दादीसा तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाल्या आणि निघून गेल्या. काकासा मला खाली सोडा, शौर्य आरंभाला म्हणाला आणि आरंभाने त्याला खाली सोडलं आणि तो सियाकडून आरती घेऊ लागला. परी, शौर्य शुभांगीला म्हणाला. जी छोटे हुकुम, शुभांगी म्हणाली. मला पण प्रसाद हवाय, शौर्य हात पुढे करत म्हणाला. तुम्ही आंघोळ केलीत का, शुभांगी म्हणाली. नाही. मग प्रसाद कसा घेणार, शुभांगी बोलली. मी करेन, तू खाऊ घाल ना परी, शौर्य म्हणाला. गुड आयडिया हुकुम, शुभांगी त्याचं नाक ओढत म्हणाली. तिने प्रसाद हातामध्ये घेतला आणि खाली वाकून शौर्याला भरवला. थँक्यू परी, शौर्याने तिचं घुंगट हाताला लावलं. हे काय, शुभांगी बोलली. तू मला प्रसाद दिला, मग मी पण तुला काहीतरी देणार, शौर्य बोलला. ओह, काय देणार? एक स्वीट किस. पण तू तर घुंगट घेतलायस ना, मग मी तुला कसं किस करू, शौर्य म्हणाला. आणि ते ऐकून आरंभाचे कान टवकारले. आरंभ, दादीसांचा आवाज आला. जी दादीसा, आरंभ म्हणाला. जरा इकडे या, गावातील काही माणसं तुम्हाला भेटायला आली आहेत, दादीसा म्हणाली. जी, आरंभ म्हणाला. परी, काढ ना घुंगट, शौर्य पुन्हा शुभांगीला म्हणाला. ठीक आहे, शुभांगी त्याच्या गालावर किस करत म्हणाली. आणि ते ऐकून दादीसाकडे जाणारे आरंभाचे पाय तिथे तिचे शब्द ऐकून पुन्हा जागीच थांबले आणि तो क्षणभर तसाच तिथे घुटमळत राहिला. शुभांगी तिचा घुंगट वर करणार की दादीसानं पुन्हा त्याला आवाज दिला. येतो दादीसा, आरंभ दादीसाकडे पाहून म्हणाला. आणि नेमकं त्याच वेळी शौर्याने शुभांगीच्या गालावर किस केलं. कसा वाटला माझा किस, शौर्य शुभांगीला म्हणाला. आणि आरंभाने झटकन मान फिरवून त्यांच्याकडे पाहिलं तर शुभांगीनं पुन्हा घुंगट खाली केलं होतं. का कुणास ठाऊक, परंतु त्याचं मन थोडं खट्टू झालं आणि मग तो दादीसाकडे निघून गेला. खूप खूप गोड होता, शुभांगी त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत म्हणाली. आता तू मला रोज प्रसाद भरवायचा आणि मी तुला रोज एक किस देणार, असं म्हणून शौर्य तिथून पळून गेला. बदमाश, शुभांगी हसत म्हणाली. रामराम हुकुम, आरंभाला पाहून ते भेटायला आलेले गावकरी म्हणाले. आज सकाळी सकाळी तुम्ही इथे आलात, दादीसा म्हणाली. हुकुम, तुम्हाला तर माहीतच आहे, तो बजरंग आपल्या गावामध्ये साडीचा कारखाना सुरू करणार आहे, एक गावकरी म्हणाला. हो माहीत आहे, आमच्या कानावर आली आहे ती गोष्ट, दादीसा म्हणाली. जी हुकुम, पण त्यासाठी तो आमची बागायती जमीन मागतोय. नाही देणार म्हटलं तर जबरदस्ती करतोय, दुसरा गावकरी म्हणाला. गावामध्ये कारखाना झाला तर तुमचाच फायदा आहे, तुम्हाला रोजगार मिळेल, गावाचा विकास होईल, आरंभ म्हणाला. पण हुकुम, ही आमची बागायती जमीन आहे, प्रत्येक पिढीपासून आम्ही यावरती पोट भरतोय, पहिला गावकरी म्हणाला. शेतीमध्ये काम करून तुम्हाला असा किती नफा होत असेल? कारखाना झाला तर तुम्हाला दर महिना पगार मिळेल, आरंभ बोलला. पण त्यासाठी आपली जमीन द्यायची जिनं इतकी वर्ष आपली पोटं भरली, तिसरा व्यक्ती म्हणाला. तुमचं म्हणणं काय आहे ते सांगा, दादीसा म्हणाली. हुकुम,
आम्हाला जमिनी त्या बजरंगाला द्यायच्या नाहीत. भलेही त्यानं कारखाना उभारायचा निर्णय रद्द केला तरी चालेल, गावकरी म्हणाले. मग हे तुम्ही त्याला सांगा की, आरंभ म्हणाला. सांगितलं, परंतु तो आमच्यावरती जबरदस्ती करतोय, एक गावकरी म्हणाला. हुकूम, आम्ही खूप मोठ्या आशेनं तुमच्याकडे आलो आहोत. तुम्ही आमच्या वतीनं त्याला या कारखान्यासाठी नकार द्या, गावकरी दादीसा आणि आरंभाकडे पाहून हात जोडून म्हणाले. मी गावच्या कारभारामध्ये पडत नाही, तुम्हाला माहीत आहे ना, दादीसा त्यांना म्हणाली. माहीत आहे हुकूम, परंतु गावामध्ये तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात जी बजरंगला तोडीस तोड उत्तर देऊ शकता, गावकरी म्हणाले. आमच्यावरती दया करा हुकूम, कृपा करून तुम्ही यावेळी आमच्यासाठी बोला, गावकरी पुन्हा म्हणाले. पण कारखाना जर झाला तर तुमच्या मुलांचं यामध्ये फार मोठा फायदा राहील, आरंभ पुन्हा म्हणाला. स्वतःच्या आईला विकून कोणाला फायदा झालाय, गावकरी म्हणाले. ठीक आहे, आम्ही याबद्दल बजरंगशी बोलू, परंतु तो आमचं काही ऐकेल असं वाटत नाही, दादीसाहेब पुन्हा म्हणाल्या. तुम्ही शब्द तर टाकून पहा हुकूम, तो तुमच्या शब्दाबाहेर जायचा नाही, दुसरा गावकरी म्हणाला. ठीक आहे, बजरंगला आम्हाला भेटायला सांगा, दादीसा बोलली. जी हुकूम, मी तुमच्या वतीनं त्याला निरोप पाठवतो, गावकरी म्हणाले आणि त्यांना रामराम करून निघून गेले. दादीसा, मी जरा जयपूरला जाऊन येतो, आरंभ म्हणाला. जयपूरला कशाला, दादीसांनी विचारलं. थोडं काम आहे, मी संध्याकाळपर्यंत परत येईन, असं म्हणून आरंभ त्याच्या रूममध्ये निघून गेला. इकडे दुपारच्या जेवणानंतर बजरंग दादीसांना भेटायला आला. बजरंग म्हणजे गावातील तितकंच प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं. तसा तो चांगला होता, पण थोडा घमेंडी होता. रामराम माजीसा, बजरंग हात जोडून म्हणाला. बजरंग ये, दादीसा त्याला पाहून म्हणाली. तुम्ही भेटायला बोलावलं तसं गावकऱ्यांनी सांगितलं म्हणून हातातली कामं टाकून लगेच आलो, बजरंग म्हणाला. धन्यवाद, ये बस. तुलसी, चहा पाठवून दे. अरे चहा नको माजीसा, आत्ताच जेवण झालंय, बजरंग बोलला. असू दे रे, बोल अजून काय म्हणतोयस, दादीसा म्हणाल्या. काही नाही, तुम्ही बोला, तुम्ही निरोप पाठवला होतात, बजरंग म्हणाला. हे बघ बजरंग, मी मुद्द्याचं बोलते. आज सकाळी गावकरी माझ्याकडे आले होते. कशासाठी, बजरंग म्हणाला. तसं त्याला माहीत होतं, परंतु तो मुद्दामच तसं बोलला. तू जो साडीचा कारखाना उभा करायचा म्हणतोयस ना, तर त्यांच्या बागायती जमिनीमध्ये तू उभा करतोयस, दादीसा म्हणाली. हो, आणि त्या जमिनीचा मी त्यांना दुप्पट भाव देखील देतोय माजीसा, बजरंग म्हणाला. हो, पण त्यांना ती जमीन कारखान्यासाठी द्यायची नाहीये, दादीसा म्हणाली. या सगळ्यामध्ये गावचा फायदा आहे माजीसा, माझा एकट्याचा नाही. गावामध्ये कारखाना लागला तर जे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळेल. आपल्या गावातील गरीब लोकांची सुद्धा परिस्थिती सुधारेल यामुळे, बजरंग म्हणाला. तुझी प्रत्येक गोष्ट खरी आहे बजरंग, पण यासाठी बागायती जमिनीचा उपयोग करणं योग्य नाही. मग तुम्हीच सांगा की मी काय करू, कारण कारखान्यासाठी मी बँकेकडनं फार मोठं कर्ज घेतले आणि आता मला माघार घेता येणार नाही, बजरंग म्हणाला. तितक्यात शुभांगी चहाचा ट्रे घेऊन आली. या कोण, बजरंग तिला पाहून म्हणाला. ही आरंभाची बिंदनी आहे, शुभांगी, दादीसा म्हणाली आणि शुभांगीने त्याला नमस्कार केला. सुखी राहा, बजरंग म्हणाला. हा तर बजरंग, तुला त्या कारखान्याचा विचार सोडून द्यावा लागेल, दादीसा पुन्हा मुद्द्यावर येत म्हणाल्या. मी आता माघार घेऊ शकत नाही माजीसा, यासाठी मी माझं सगळं काही पणाला लावलंय, बजरंग म्हणाला. आणि ते सगळं बोलणं शुभांगीला ऐकायला येत होतं आणि ती किचनमध्ये जाता जाता पुन्हा मध्येच थांबून परत त्यांच्याकडे आली. दादीसा आणि बजरंग तिला काय झाले या आविर्भावामध्ये पाहत होते. माफ करा दादीसा, मी काही बोलू का, शुभांगी कचरत म्हणाली. बोल. हा जो कारखाना यामुळे गावची परिस्थिती सुधारेल हे 100% खरं आहे आणि यामुळे गावचा खूप फायदाही होईल. मीही तेच म्हणतोय बहुराणी, बजरंग खुश होत म्हणाला. पण काकासा, या कारखान्यासाठी आपण गावची बागायती जमीन याचा वापर करू शकत नाही, कारण त्या जमिनीवर उगवलेलं धान्य आपण खातो हेही तितकंच खरं आहे. ती बागायती जमीन जर आपण अशी कारखान्यासाठी दिली तर मग आपण धान्य कुठे उगवणार, शुभांगी म्हणाली. मग आता आपण काय करावं, बजरंग म्हणाला. काकासा, तुम्ही असं का करत नाही, गावच्या बाहेर जे काय रान आहे ते तुम्ही तुमच्या कारखान्यासाठी का वापरत नाही, शुभांगी म्हणाली. आणि बजरंगने चमकून तिच्याकडे पाहिलं
आणि पुन्हा दादिसांकडे पाहिलं. गायरान? पण ते तर सरकारच्या अधिपत्याखाली आहे. ती जमीन आपल्याला कशी मिळेल? बजरंग म्हणाला. का नाही मिळणार? उलट गव्हर्नमेंट अशा जागा कारखान्यांसाठी वापरायला देत असतं. गावकऱ्यांची बागायती जमीन घेण्यापेक्षा तुम्ही ते गायरान जे पडून आहे, ज्याचा काहीच उपयोग नाही, ती जमीन घेऊन त्यावरती कारखाना उभा करू शकता. यामुळे बागायती जमीनही गावकऱ्यांकडे राहील आणि तुमचा कारखानाही उभारला जाईल. शुभांगी म्हणाली आणि बजरंगला ते पटलं आणि तो खुश होऊन शुभांगीकडे पाहत दादिसांना म्हणाला, ओके. दादिसा देखील गालात हसल्या. मग बजरंग, आमच्या बहुराणीनं जो काही उपाय सुचवलाय तो पटतोय का तुम्हाला? दादिसा म्हणाली, हो माझीसा. या गायरानाकडे माझं आधी लक्ष गेलं नाही. बहुराणी, तुम्ही खरंच खूप हुशार आहात. पण ही जमीन मी कशी घेऊ शकतो? बजरंग म्हणाला. दादिसा, यासाठी तुम्हाला कुंवरसाची मदत घ्यावी लागेल. शुभांगी एवढं म्हणून किचनमध्ये निघून गेली. आरंभ थोडं कामासाठी जयपूरला गेलाय. तो संध्याकाळी आला की मी या विषयाविषयी त्याच्याशी बोलते. वाटल्यास तू पण ये. रात्रीचं जेवण आमच्यासोबत घे. दादिसा बजरंगला म्हणाली. जी माझीसा, मी नक्की येईल. राम राम. असं म्हणून बजरंग तिथून निघून गेला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही लव्ह स्टोरी आता फारच रंगामध्ये येत चालली आहे. तुम्हाला काय वाटतं की तो जो जयपूरसाठी गेलाय आरंभ, तर तो खरंच घटस्फोट देईल शुभांगीला? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.